कुल मुक्त्यार पत्राच्या आधारे घेतलेले खरेदी खत कधी रद्द ठरू शकते? एखादी मिळकत शासनाने कसून खाण्यासाठी नवीन शर्तीने दिलेली असेल व ती मिळकत खरेदी घेण्याबाबत आपण व्यवहार केलेला असेल, त्यावेळी आपण नोटरी इसारा पावती करतो किंवा बिनकब्जाचे साठेखत करतो. व्यवहार ठरवून इसारापोटी रक्कम देतो. त्याचसोबत दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये म्हणजेच सब रजिस्टर कार्यालयामध्ये त्या मिळकतीचे कुल मुक्त्यारपत्र मिळकत मालकांकडून लिहून घेतो. त्या रजिस्टर कुल मुक्त्यार पत्राच्या आधारे मिळकतीची खरेदी विक्री परवानगी आणण्याचे अधिकार तसेच परवानगी मिळाल्यानंतर ती मिळकत विक्री करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतो. अनेक वेळा मिळकतीचे मालक एकापेक्षा अनेक असतात. ते अनेक मालक एकाच व्यक्तीला रजिस्टर कुल मुक्त्यार पत्र लिहून देऊन परवानगी काढण्याचे व मिळकत खरेदी देण्याचे अधिकार देतात. परंतु बरेच वेळा रजिस्टर कुल मुक्त्यार पत्र घेत असताना त्या रजिस्टर कुल मुक्त्यार पत्रामध्ये कुल मुक्त्यार पत्र लिहून देणाऱ्यांना मिळकत कशी आली याबाबत चुकीची माहिती दिली जाते. शासनाने दिलेले असेल तर वडिलार्जित किंवा स्वकष्टार्जित मिळकत आहे असे म्हणून लिहून घेतले जाते. तसेच त्या रजिस्टर कुल मुक्त्यार पत्राच्या आधारे जेव्हा पुढे रजिस्टर खरेदी खत अन्य त्रयस्थ व्यक्तींना किंवा ज्यांनी रजिस्टर कुल मुक्त्यार पत्र लिहून घेतलेले आहे त्याच व्यक्तीला दिले जाते, त्यावेळी विक्री करण्याचे अधिकार असल्यामुळे खरेदी खत नोंदवले जाते. परंतु व्यवहाराची खरेदी खतात नमूद केलेली रक्कम ही रजिस्टर कुल मुक्त्यार पत्रधारकाला लिहून देणार म्हणून मिळते. ती रक्कम मूळ मालकाला कशी मिळाली याबाबत किंवा कशी मिळणार आहे किंवा दिली आहे का याबद्दल कोणताच उल्लेख नसतो. रजिस्टर कुल मुक्त्यार पत्रामध्ये कुल मुक्त्यार पत्र लिहून घेणाराने खरेदीची रक्कम स्वीकारण्याचे अधिकार जरी घेतलेले असले तरी ती रक्कम कुल मुक्त्यार पत्रधारकाने स्वतःकडेच ठेवायची आहे का मूळ मालकाला द्यावायची आहे याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. अन्यथा मिळकतीची विक्री केल्यानंतर भाडेपट्ट्याची नेमकी मुदत कशी ठरवावी? एखाद्या शेतकऱ्याने आपली शेती दुसऱ्या व्यक्तीला कसून खाण्यासाठी किंवा त्या शेतामध्ये उत्पादन घेण्यासाठी भाड्याने दिले. दोघांमधला व्यवहार हा लिखित स्वरूपाच्या कराराने झाला नाही, तोंडी स्वरूपामध्ये दिली. अशा वेळी वाद उपस्थित होतात. जमिनीचे मालक अमुक एवढ्या दिवसासाठी दिली असे म्हणतात व ज्यांना जमीन भाड्याने दिली ती व्यक्ती अनेक वर्षासाठी दिली आहे असे म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये जर त्या दोन व्यक्तींमध्ये कोणत्याही लिखित स्वरूपाचा भाडेपट्टा नसेल तर व तोंडी स्वरूपामध्ये बोलणे झाले असतील तर त्याबाबत कायदा काय म्हणतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट म्हणजेच मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम 106 प्रमाणे जेव्हा दोन व्यक्तींमध्ये करार झालेला नसतो तेव्हा अशा प्रकारचा भाडेपट्टा हा 1 वर्षाचा समजण्यात यावा अशी त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. भाडेपट्टा वार्षिक असतो असे मानण्यात आलेले आहे आणि तो भाडेपट्टा हा दोघांपैकी कोणीही एकमेकांना 6 महिने अगोदर नोटीस देऊन रद्द करू शकतात. इतर प्रकारच्या भाडेपट्ट्यांमध्ये 15 दिवसाची नोटीस देऊन भाडेपट्टा रद्द करता येतो. याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने